तर चला मंडळी, आता पटपट हे सगळं साफ करते आणि आता मी निघालेली आहे चालायला गाडी. तर या ब्रशच्या साह्याने मी हे काढते. तर इथे मी कोरडं कापड घेतलंय आणि पुसून घेते पटापट. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मी निघालेली आहे चालायला गार्डनमध्ये. आणि केतूला ते सोडायला गेलेत, महेश गेलेत सोडायला, त्यामुळे आता मी डायरेक्ट आता गार्डनमध्ये जाते. तर चला, तर आता मी गार्डनमध्ये आले आणि मस्त असं वॉकिंग करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. चला, तर आता अर्धा तास झाला आहे माझं चालू. तर आता मी घरी निघाले कारण आज साफसफाई करायची, कारण सोमवारी घटस्थापना आहे, त्यामुळे आज सगळं क्लिनिंग करून घ्यायचे, जाळ्या वगैरे सगळं काढायचे आणि काचा पण पुसायचे. तर चला मंडळी, आता मला निघायचं आहे, घरी जाते. घरी गेल्यावरती भेटूया. चला. नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज वार आहे शनिवार. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सध्या मी सकाळी उठून गार्डनमध्ये चालायला जाते, तेव्हापासून मला खूप फ्रेश वाटायला लागलं आहे आणि दुपारी झोप वगैरे पण जास्त येत नाही. तर खूप छान वाटायला लागलं आहे, एनर्जेटिक वाटायला लागलेलं आहे. तर आता हे नेहमीचं माझं चालू राहणार आहे. त्या जिमला सुद्धा मी जाणार आहे, परंतु आता सध्या घटस्थापना आहे, त्यामुळे काही घरातली कामं आहेत एक्स्ट्राची, त्यामुळे मला थोडासा वेळ मिळत नाही. त्यामुळे आज मी घराची पूर्णपणे क्लिनिंग करणार आहे, म्हणजे सगळ्या जाळ्या वगैरे काढणार आहे. त्याचबरोबर ज्या काचा आहेत त्या काचा वगैरे सगळ्या व्यवस्थित पुसून घेणार आहे. तर आज जो काही व्हिडिओ असेल तो क्लिनिंगचा असेल. तर त्याआधी पहिले मी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आता इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. इथे आहेत चपात्या. त्यानंतर आज मी मटार आणि बटाट्याची मस्त अशी रस्सा भाजी केलेली आहे. तर आता इथे मी केतूला जेवायला वाढलेलं आहे, तर आता तिला अजून हवं आहे तर ते मी वाढते आणि त्यानंतर मी पण जेवण झाल्यानंतर मला सगळं साफसफाई करायची आहे. तर चला, पटपट आवरून घेते, नाहीतर खूप लेट होईल. तर चला, तर आता सुरुवातीला हॉलमधल्या ज्या जाळ्या आहेत त्या काढून घेते. तर इथे सोफा आहे, तर सोफ्याचे कवर खराब नको व्हायला यासाठी आता मी याच्यावरती हांतरते, म्हणजे आपलं काम डबल नाही होणार. म्हणजे ह्याच्यावरती काय पण धूळ वगैरे पडली तर याच्यावरतीच पडेल, म्हणजे आपण हे स्वच्छ करू शकतो. कारण आत्ताच म्हणजे 1-2 आठवड्यापूर्वीच मी सोफ्याचे कवर वगैरे स्वच्छ धुतलेले आहेत, त्याच्यामुळे आत्ता काय त्याला स्वच्छ करायची गरज नाही आहे. आणि आता या शिडीचा वापर करणार आहे मी. चला, आता सगळ्या जाळ्या काढून घेते पटपट. खूप जाळ्या होतात, सारख्या काढल्या तरी पण सतत जाळ्या होतात. तरी मागच्या महिन्यात हॉलला कलर दिला होता, त्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ आहे. असं कडेकडेनेच जाणार आहे, म्हणजे कसं सगळं कवर होईल. तर इथे देवघर आहे, त्यामुळे देवांवरती पण असं झाकून ठेवते.
तर इथे तुम्ही बघू शकता आपण इथून स्टार्ट केलं होतं आणि आता मी सगळीकडच्या जाळ्या काढलेल्या आहेत. मस्त वाटते. आता कोपरा कोपरा व्यवस्थित असा मी काढलेला आहे. बघू शकता जवळून सुद्धा अजिबात धूळ नाही आहे. तर आता सगळीकडचं आता माझं हे झालेलं आहे आणि पंखासुद्धा मी छानपैकी झाडून घेतलेला आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता खाली कचरा बघा, हे बघा. तर आता हा सगळा कचरा मी आता पटपट झाडून घेते. दरवाजावरची पण मी सकाळीच काढले. रांगोळी काढायच्या अगोदर दरवाजावरती मी धूळ काढून घेतली आहे आणि थोडंसं पुसून पण घेतलं आहे. तरी आता परत थोडीशी धूळ पडली असेल, त्यामुळे आता परत एकदा दरवाजा पण पुसून घ्यावा लागणार आहे. तर आता हे स्लायडिंग आहे ना, या स्लायडिंगमध्ये बरीच धूळ झालेली आहे. तर या ब्रशच्या साहाय्याने मी हे काढते. आणि हा ब्रश मी डीमार्टमधून घेतलेला आहे. बऱ्यापैकी निघते ह्याच्यातून धूळ. काय काय आहे, काड्या बिड्या. आणि आम्हाला व्हॅक्यूम क्लीनर पण घ्यायचं आहे हे साफ करण्यासाठी. हाताने काढायला जरा थोडासा वेळ लागतो ना. पण मला तुम्ही कमेंट करून सांगा नक्की व्हॅक्यूम क्लीनरनी स्वच्छ होतं का, कारण मला माहिती नाही आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी यातली धूळ निघालेली आहे. आता हे सगळं आपल्याला पुसून घ्यावं लागणार आहे. तर अशाच पद्धतीने सगळ्या स्लायडिंगची मी आता ब्रशने धूळ काढून घेते. इथे बघू शकता सुपलीमध्ये निघालेली आहे. तर आता सगळंच काही शूट करत बसत नाही, आधी मी सगळं पटपट आवरून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी साफ झालेलं आहे. तर आता हे सगळं मला आता पुसून घ्यायचं आहे. पूर्ण खिडक्यांचं सगळं मी धूळ काढून घेतलेली आहे. बघू शकता इथे व्यवस्थित पूर्ण नाही निघते, अडकते. आता मी हे सगळं पुसून घेते. तर चला. तर आता इथे मी कॉटनचा कापड ओला केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी अशा पद्धतीने करते, म्हणजे गुंडाळते ह्याला. आणि आता आपण हे साफ करूया. हे ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसतं हे. बघू शकता निघायला लागले. तर इथे तुम्ही बघू शकता कापडापेक्षा मी ना हा जो ब्रश आहे ना तो ब्रश ओला केला आणि त्याला अशा पद्धतीने पुसायला लागली. तर पूर्ण धूळ निघाली बघा, तुम्ही बघू शकता. आणि या कोपऱ्यामधली पण धूळ निघते. बऱ्यापैकी घाण निघाली बघा, छान निघाले. आता या कोपऱ्यामधली पण बऱ्यापैकी धूळ निघालेली आहे आणि एकदम मस्त क्लीन झालेलं आहे बघा. सगळीकडचं पूर्ण व्यवस्थित निघालेलं आहे. तर आता इकडची पण धूळ आपल्याला अशाच पद्धतीने ब्रशला ओलं करून करायचं, म्हणजे पटकन निघते. बघू शकता बघा, व्यवस्थित निघते. खूप छान आहे ब्रश, मला आवडला.
पण निघते बघा. इथं बघा, इकडची सगळी व्यवस्थित निघालेली आहे, कुठेच दिसत नाही आहे. ब्रश ओला केल्यानंतर सगळी धूळ यायला लागते, तुम्ही बघू शकता. तर चला मंडळी, आता पटपट हे सगळं साफ करते आणि आपल्या ह्या काचा आहेत ना त्या पण स्वच्छ करून घेते. तर आता मी हे सगळं पुसून घेते, ह्या काचा सगळ्या पुसून घेते. तर आधी मी मॉपने पुसून घेते. म्हणजे तर इथे मी कोरडं कापड घेतलं आहे आणि पुसून घेते पटापट. तर आता फायनली सगळं स्वच्छ झालेलं आहे. आता लादी पुसून घेते मी, म्हणजे आपला पूर्ण हॉल क्लीन झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हॉल किती छान क्लीन झालेला आहे, एकदम स्वच्छ झालेले आहेत काचा वगैरे, तुम्ही बघू शकता. आणि भिंतीवरच्या ज्या जाळ्या वगैरे आहेत त्या पण सगळ्या नीट व्यवस्थित काढलेल्या आहेत. फक्त आता तो पंखा माझा राहिला आहे, तो पंखा मी आता उद्या करीन. मात्र बाकी सगळी साफसफाई झालेली आहे आपली. तर एका दिवसात फक्त माझा हॉलच झालेला आहे. एकटी असल्यामुळे पटकन होत नाही, जरा वेळ लागतो. आणि त्याचबरोबर आज मी जरा थोडंसं लेट सुरुवात केली होती. आता जवळजवळ 5:30 वाजायला आलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता 5:30 वाजायला आलेले आहेत आणि आपलं सगळं हॉलमधलं सगळं क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता.
तर बाकीच्या रूमची जी काही क्लिनिंग आहे ती मी उद्या करेन. मात्र जर का तुम्हाला सगळंच दाखवलं तर तुम्ही बोर व्हाल, त्यामुळे फक्त आज आपण हॉलचीच क्लिनिंग केलेली आहे. मी व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.